नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला अमरावती ग्रामीण पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 28 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण इथे शेवटचा भाग म्हणजेच भाग 4 पाहणार आहोत। तर या भाग 4 मध्ये आपण त्याचे बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंगशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 76 बघा, प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य अंक शोधा। तर आता अंक काय दिले 2 3 7 16 32। तर पुढे काय येईल आपल्याला इथे शोधायचं आहे। तर बघा 2 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे, 1 चा फरक आहे। 3 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे, 4 चा फरक आहे। 7 आणि 16 मध्ये कितीचा फरक आहे, 9 चा फरक आहे। 16 आणि 32 मध्ये कितीचा फरक आहे, 16 चा फरक आहे। बघा हे 1 चा वर्ग आहे, 2 चा वर्ग आहे, 3 चा वर्ग आहे, 4 चा वर्ग आहे। म्हणजे वर्गाच्या फरकाने हे फरक वाढत चालले आहेत। म्हणजे पुढे काय असणार आहे, 5 चा वर्ग 25 असणार आहे, हा फरक असेल। म्हणजे 32 मध्ये जर तुम्ही 25 ॲड केले तर पुढची संख्या येणार आहे। म्हणजे 32 आणि 25 किती होतात तर 57 होतात। म्हणजे पुढे प्रश्नचिन्हा जागी काय येणार आहे, 57 येईल। ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 77। रेखा उत्तरेकडे 5 किलोमीटर चालली, त्यानंतर उजवीकडे वळून ती 3 किलोमीटर चालली। तेथून ती दक्षिणेकडे वळून 8 किलोमीटर चालली, त्यानंतर ती मागे वळाली व 3 किलोमीटर चालत जाऊन थांबली। तर मूळ ठिकाण आता तिच्या कोणत्या दिशेला आहे। तर बघा दिशावरती आधारित प्रश्न आहे। तर आपण काय करूया, हे गणित वाचत आपण सोडू। बघा रेखा सुरुवातीला काय केले आहे, उत्तरेकडे 5 किलोमीटर गेले। समजा इथे रेखा आहे सध्याला इथे, तर उत्तरेकडे ती गेली आहे, ती 5 किलोमीटर गेली आहे। मी सध्याला 5 किलोमीटर उत्तरेकडे गेली। त्यानंतर ती उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेली। आता उजवीकडे म्हणजे इकडे वळाले, तिच्या किती गेलेली आहे, 3 किलोमीटर गेली। आता तेथून ती दक्षिणेकडे 8 किलोमीटर चालली। आता दक्षिणेकडे म्हणजेच काय, इथे दक्षिण दिशेला इथे जर तुम्ही पाहिलं तर ती 8 किलोमीटर चालली आणि या ठिकाणी येऊन ती आता थांबली। त्यानंतर ती मागे वळाली व 3 किलोमीटर चालून परत थांबली। आता परत हा आहे तिथेच मागे वळाली, म्हणजे आहे असेच मागे वळाली आणि इथे 3 किलोमीटर म्हणजे इथे जाऊन परत ती थांबली। इथे 3 किलोमीटर आहे त्याच दिशेला। तर आता मूळ ठिकाण आता तिच्या कोणत्या दिशेला आहे। तर बघा आता सध्या ती हिते होती आणि सध्याला ती हिते आहे। तर मूळ ठिकाण जर तिच्या पाहिलं तर तिच्या कोणत्या दिशेला आहे, तिच्या पश्चिम दिशेला तिचं हे मूळ ठिकाण दिसत आहे। म्हणून आपलं ॲन्सर काय असणार आहे, तर तिच्या कोणत्या दिशेला आहे तिचं मूळ ठिकाण, तर ते पश्चिम दिशेला आहे। म्हणजे ऑप्शन ब या प्रश्नाचं उत्तर असेल पश्चिम। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 78। विसंगत घटक ओळखा। तर बघा 4 पर्याय आहेत, पारा, तांबे, ॲल्युमिनियम आणि लोखंड। बघा चारही धातू आहेत, पण इथे जर तुम्ही पाहिलं तर साधारण स्थितीला तांबे, ॲल्युमिनियम आणि लोखंड हे कशा स्थायू अवस्थेमध्ये असतात पहा। पण पारा जर तुम्ही पाहिलं तर दवाखान्यामध्ये तापमापीमध्ये वगैरे पारा असतो, तर तो साधारण स्थितीला द्रव्य अवस्थेत असतो। एकमेव धातू आहे पारा, तर द्रव्य स्थितीला असतो। पण बाकीचे जे आहेत तर ते स्थायू अवस्थेत असतात, म्हणून पारा हा विसंगत घटक असेल, ऑप्शन अ। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 79। तर बघा जर DO बरोबर 4, त्याप्रमाणे PIT बरोबर 9, KIT काईट बरोबर 16, तर क्रॅम्प बरोबर काय। तर आता इथे काहीच लॉजिक लावून नाही, फक्त त्यांनी काय केलं आहे, हे DO म्हणजे 2 अक्षर आहेत त्याचा वर्ग केलेला आहे 4, PIT मध्ये 3 अक्षर आहेत त्याचा वर्ग केलेला आहे 9, KIT यामध्ये 4 अक्षर आहेत त्याचा वर्ग केलेला आहे 4 चा वर्ग 16, आणि क्रॅम्पमध्ये किती 5 अक्षर आहेत, मग 5 चा वर्ग किती असतो 25 असतो। म्हणजे क्रॅम्पसाठी काय येणार आहे 25, तर 25 हे पर्याय क्रमांक ड मध्ये दिलेलं आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 80 पहा। जर BHASHA भाषा म्हणजे 154754, तर ब्रेन म्हणजे 13408, तर ASAR म्हणजे काय। तर आता हे काय करायचे, ह्यामध्ये जे कोड आहेत ASAR तेच कोड आपल्याला इथे घ्यावे लागतील। तर बघा इथे शेवटी A आहे आणि इथे शेवटी काय 4 आहे, म्हणजे ASAR साठी आपल्याला शोधायचं। तर इथे लिहून घेऊया आपण ASAR। तर A साठी किती आहे 4 आहे, इथे पण A आहे, इथे पण A आहे, म्हणजे 4 आला। आता यस हे शेवटून 3 नंबरला आहे, इथे शेवटून 3 नंबरला किती आहे 7 आहे, यस साठी किती आहे 7 आहे।
आणि आर बघा इथे आर बी नंतर आर दुसऱ्या नंबरला आहे, तर इकडे दुसऱ्या नंबरला इथे 3 दिसत आहे, म्हणजे आरसाठी 3 येणार. म्हणजे 4 7 4 3 हे कशामध्ये दिलेलं आहे तुम्हाला, तर पर्याय क्रमांक ब मध्ये दिलेला आहे. 4 7 4 3 हे ASAR साठी असणार आहे. ऑप्शन ब या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 81 पहा. तर आता इथे सांकेतिक काही शब्द दिलेले आहेत बघा तुम्हाला. 321 यासाठी बॉयज आर टॉल असं दिलेलं आहे. 254 साठी ट्रीज आर गुड असं दिलेलं आहे आणि 156 साठी टॉल इज गुड याप्रमाणे तुम्हाला हे अक्षरे दिलेली आहेत. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर बघा, तर आपल्याला काय काय दिलेलं आहे आता अजून. तर ह्यासाठी आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी, तर बॉयजसाठी आपल्याला इथे शब्द शोधायचा आहे. तर बघा आता काय करूया, इथे 3 2 1 दिसतंय, त्याप्रमाणे इथे 2 5 4 दिसतंय. इथे 2 कॉमन आहे, इथे 2 कॉमन आहे, म्हणजे 2 साठी इथे कॉमन शब्द काय येणार आहे, इथे बघा बॉयज आर टॉल ट्रीज आर गुड, आर आर कॉमन आहे, म्हणजे आर साठी काय येणार आहे, 2 येणार आहे. त्याप्रमाणे आता इथे तुम्ही पाहिलं तर इथे 5 कॉमन आहे, इथे 5 कॉमन आहे, त्याप्रमाणे इथे काय आहे, गुड आहे, हा गुड शब्द आहे, म्हणजे 5 साठी कोणता संकेत येणार आहे, गुड हा संकेत येईल. आता बघा आता 5 आणि 2 साठी मिळालं, तर आपल्याला कशासाठी काढायचं आहे, बॉयजसाठी काढायचं आहे. तर बघा आता इथे तर पाहिजे, इथे 1 कॉमन आहे, इथे 1 कॉमन आहे, आणि इथे बॉयज आर टॉल आणि इथे टॉल इज गुड, म्हणजे टॉलसाठी काय असणार आहे, इथे अंक 1 असणार आहे, म्हणजे 1 म्हणजेच काय, इथे टॉल असणार आहे. तर आता इथे 1 निघालं 2 निघालं, यांचे अर्थ निघाले आर आणि टॉल, म्हणजे आर आणि टॉल 1 आणि 2 साठी निघालं. मग राहिला काय, इकडे 3 अंक राहिला आणि इथे बॉयज राहिला, म्हणजे बॉयजसाठी कोणता अंक असणार आहे, 3 हा अंक असेल. तर बघा 3 हा अंक कशामध्ये दिला आहे तुम्हाला, पर्याय क्रमांक अ मध्येच दिलेला आहे. बॉयजसाठी काय येईल, 3 हा अंक येईल. ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82. जर BD साठी YW तर AC साठी काय. तर बघा B इकडून 2 नंबरला असतं, तिकडून Y 2 नंबरला असतं, D इकडून 4 नंबरला असतं, तिकडून W 4 नंबरला असतं, म्हणजे इकडून A च्या विरुद्धार्थी काय येणार आहे, Z येणार आहे, आणि C च्या विरुद्धार्थी काय येणार आहे, X येणार आहे, म्हणजे ZX येईल AC साठी, जे की ऑप्शन अ मध्ये तुम्हाला दिसत आहे, ZX. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 83 पहा. तर काय दिलेलं आहे, जर एका सांकेतिक भाषेत झाडाला रुमाल म्हटले, रुमालाला ज्यूस म्हटले, ज्यूसला शेंगा म्हटले, तर त्याच सांकेतिक भाषेत फळापासून काय बनवाल. तर बघा फळापासून आपण काय बनवतो, ज्यूस बनवतो. तर आता इथे ज्यूसला काय म्हटले हे फक्त शोधायचं. ज्यूसला काय म्हटलेलं आहे त्यांनी, शेंगा म्हटलेला आहे. मग दिलेल्या वाक्यानुसार आपल्याला फळापासून काय बनवणार आहे आपण, तर ज्यूस बनवतो आपण, पण ज्यूसला म्हटलेलं आहे शेंगा, म्हणून दिलेल्या पर्यायानुसार याचं उत्तर काय असेल, तर ज्यूसला शेंगा म्हटलेलं आहे, म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84. धावण्याच्या शर्यतीत राजूच्या पुढे 5 स्पर्धक होते. किशोर राजूच्या मागे 3रा होता. किशोरचा शेवटून 6वा क्रमांक असेल तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती होते. तर बघा इथे किशोर आहे असे समजूया. किशोरचा शेवटून 6वा आहे, म्हणजे ह्याच्या मागे एकूण अजून किती मुले आहेत, 5 मुले आहेत, आणि तो एक हा किशोर. तसेच आपल्याला काय दिलं आहे, धावण्याच्या शर्यतीत राजूच्या पुढे 5 स्पर्धक होते, किशोर राजूच्या मागे 3रा होता. म्हणजे समजा या ठिकाणी जर राजू असेल तर त्याच्या मागे 3रा किशोर होता, म्हणजे ह्या दोघांमध्ये किती मुले असणार आहेत, तर ते 2 मुले असणार आहेत ह्या दोघांच्या मध्ये, आणि तो एक कोण, राजू. आणि अजून काय दिलं आपल्याला, राजूच्या पुढे 5 होते, म्हणजे आता राजूच्या पुढे 5 म्हणजे हे 5, म्हणजे हा राजू आहे, इथे हा किशोर आहे, म्हणजे टोटल हे 5 आणि 5 10 आणि 2 12, आणि हे दोघे किती झाले, 14 झाले. म्हणजे एकूण स्पर्धक किती असणार आहेत, तर एकूण 14 स्पर्धक असणार आहेत त्या रांगेमध्ये किंवा त्या शर्यतीत 14 स्पर्धक असतील, जे की पर्याय क्रमांक क मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85 पहा. तर काय दिलेलं आहे बघा, A*5 9 E in. बघा हे एक अशी रचना दिली आहे तुम्हाला. तर या रचनेत किती स्वरांच्या आधी चिन्ह आहे. तर आता मराठीतील स्वर तुम्हाला माहिती 12 स्वर आहेत, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा. तर हे स्वर आहेत मराठीतील. तर त्या आपल्याला काय विचारले, स्वरांच्या आधी चिन्ह आहेत, म्हणजे चिन्ह आणि नंतर स्वर असं किती वेळेस आलं हे विचारलेलं आहे. तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे चिन्ह आहे, ई स्वर आहे, अँड आणि ई. त्याप्रमाणे इथे जर पाहिलं तर हॅश आहे, ओ आहे, हॅश नंतर ओ आहे, म्हणजे असे 2 वेळाच तुम्हाला दिसत आहे.
म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे तर असं 2 वेळाचं आहे की अगोदर चिन्ह आहे व नंतर स्वर आहे. म्हणजे ऑप्शन ब 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86 पहा. 0 ते 9 या अंकाऐवजी अक्षरे वापरून सोबतची वजाबाकी करून दाखवली आहे. तर CART या शब्दासाठी पुढीलपैकी कोणती संख्या असू शकेल. तर बघा CAR आणि T. तर असं जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा पर्यायावरून घ्यायचं. तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं CART, बघा C मधून A गेले, म्हणजे इथे वजाबाकी करा किंवा काही करा. इथे काय दिले आपल्याला तर 0 ते 9 अंक कोणतेही वापराय, वजाबाकीच करायची आहे. म्हणजे अशी कोणती संख्या आहे त्याच्यामधून दुसरी संख्या घालली CART. बघा 8 मधून 5 गेले 3 उरते, 6 मधून 4 गेले 2, म्हणजे हे तर येत नाही. म्हणजे 8 मधून 5 गेले 3, हे येणार नाही. तर हे येऊ शकते. 7 मधून 5 गेले इथे देखील 2 येतं. पण बघा 2 नंबरचा काय आहे, आता इथे Cला 7 घेतलं आणि Aला 5 घेतलं, तर मग आणि Rला काय येणार आहे मग तर बघा CART, Rला 3 येणार आहे. 5 मधून 3 गेले 2 राहिले. म्हणजे इथे जर तुम्ही हे 2 ऑप्शन पाहिले ब आणि क, तर यामध्ये बघा काय दिसत आहे तुम्हाला 7 5 3 1, म्हणजे CARTच्या जागी जर 7 5 3 आणि काय ART, म्हणजे 5 नंतर 3 आणि 1 असं जर लिहिलं तर बघा 7 मधून 5 गेले 2 राहिले, 5 मधून 3 गेले 2 राहिले, 3 मधून 1 गेले 2 राहिले, म्हणजे 7 5 3 1 हे अंक इथे योग्य बसत आहेत CART जागी. म्हणूनच हे खाली 2 2 2 उत्तर येईल. म्हणजे ऑप्शन ब या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87. तर बघा करन्सीवरती आधारित ॲनॉलॉजी हा प्रश्न आहे. भारताची करन्सी जशी रुपये आहे तशी जपानची काय आहे. तर जपानची काय आहे येन आहे, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. डॉलर अमेरिकेचा आहे हे देखील लक्षात ठेवा. पाऊंड कोणत्या देशाचा आहे हे तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं आहे. पाऊंड. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88 पहा. तर बघा व्हेन डायग्रॅमवरती प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 3 शब्दांची प्रश्नांची आकृती दर्शवता येते. म्हणजे 4 पर्याय दिलेले आहेत तर प्रश्नाच्या आकृतीमध्ये बसलेले आहेत. तर बघा भारतामध्ये महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, मुंबई महाराष्ट्र भारत, म्हणजे हे योग्य बसत आहे. म्हणजे ऑप्शन ब या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. व्हेन डायग्रॅमवर आधारित हा प्रश्न होता. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89 पहा. तर आता नातेसंबंधावरती आधारित हा प्रश्न आहे बघा. तर काय म्हटलेलं आहे ते, अ ही स्त्री ब या स्त्रीस म्हणाली. म्हणजे अ ही स्त्री, बघा ही ही स्त्री काय ब या स्त्रीस काय म्हणते. आता ह्या दोन्ही स्त्री आहेत म्हणून ह्याला आपण सर्कलमध्ये करूया. अ ही स्त्री ब या स्त्रीला म्हणाली की तू माझ्या सुनेची मुलगी आहे. बला काय म्हटली अ ही माझ्या सुनेची मुलगी, म्हणजे हिची सून कोणतरी असणार आहे एक जण कोणतर, आणि तिची मुलगी कोण आहे ही ब आहे. तर अचा नवरा बचा कोण असेल. बघा ही सुनेची मुलगी आहे तर मग ही जी नात झाली, मग हिचा नवरा कोण असणार आहे तर हिचा आजोबा असणार आहे. साधं सिंपल विचारलेलं आहे. बघा हिचा नवरा अचा नवरा बचा कोण असणार आहे आजोबा असेल. ऑप्शन ब मध्येच दिलेला आहे. साधा सोपा प्रश्न होता. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90. तर बघा आता इथे काय दिलेलं आहे, अक्षय सुयशपेक्षा मोठा आहे. तर बघा गणित वाचत आपण सॉल्व करू. अक्षयला ए लिहू. अक्षय कोणापेक्षा मोठा आहे सुयशपेक्षा मोठा आहे. सुयशला यश लिहू. अक्षयपेक्षा प्रकाश लहान आहे, म्हणजे अक्षयपेक्षा सुद्धा कोण आहे प्रकाश लहान आहे. म्हणजे असं आपण लिहू शकतो, अक्षयपेक्षा प्रकाश लहान आहे. त्याप्रमाणे सुयश हा प्रकाशपेक्षा मोठा आहे. म्हणजे सुयश हा प्रकाशपेक्षा मोठा आहे असं दिलेलं आहे, म्हणजे ते प्रकाश येईल. त्याप्रमाणे त्या तिघातील सर्वात लहान व्यक्ती कोण. तर बघा इथे जर प्रकाश सर्वात लहान आला आहे, त्यानंतर सुयश आणि त्यानंतर अक्षय. सर्वात लहान तुम्हाला विचारलेलं आहे तर कोण असणार आहे सर्वात लहान, प्रकाश असेल, जे की पर्याय क्रमांक क मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91 पहा. तर आता इथे आपल्याला एक संकेतिक चिन्ह दिले बघा. गुणोले म्हणजे अधिक, भागिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणोले आणि अधिक म्हणजे भागिले. तर आपल्याला समीकरण काय 6 गुणोले 5 वजा 14 अधिक 7 भागिले 8. आता 6 गुणोले 5 तर इथे तयार करू आपण. 6 गुणोले 5. तर आता गुणोलेला काय म्हटले बघा, गुणोलेला काय म्हटलेलं आहे अधिक, म्हणजे इथे काय येणार आहे 6 अधिक 5. त्यानंतर वजा 14 आहे, वजा म्हणजे काय गुणोले, म्हणजे गुणोले हे 14 आलं. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी अधिक 7 आहे, म्हणजे अधिकला काय म्हटलेलं आहे त्यांनी भागिले, म्हणजे भागिले 7 येईल.
आणि परत नंतर काय 8 भागिले 8 आहे, भागिलेला वजा म्हटलेला आहे म्हणजे वजा हे 8 याप्रमाणे आलेलं आहे. 7 एके 7, 7 दोन्ही 14, 5 दोन्ही 10 म्हणजे 6 अधिक हे 10 वजा 8, 10 आणि 6 किती येतं 16 होतं आणि 16मधून 8 गेले किती राहतात 8 राहतात. म्हणजे 8 हे कशामध्ये दिले बघा, तर इथे तुम्हाला 8 जे आहे तर ऑप्शन क मध्ये दिसत आहे. मग त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल तर दिलेल्या संकेतानुसार जर आपण केलं तर 8 याचं उत्तर येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92 पहा. एका व्यासपीठावर एकूण 18 वक्ते होते. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हात मिळविला तर एकूण किती हस्तांदोलने होतील. तर हस्तांदोलनावरती आपण सूत्र कोणतं वापरतो, n कंसात n वजा 1 भागिले 2 हे सूत्र वापरतो. n म्हणजे काय दिलेल्या लोकांची संख्या, किती आहे लोकांची संख्या 18 दिलेत, 18 गुणिले कंसात 18 वजा 1 म्हणजे किती येतं 17 भागिले 2. 2 के 2 92 18 17 9 किती 153. तर 153 कशामध्ये दिसत आहे तर ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. एकूण किती 153 हस्तांदोलने होतील एकूण जर 18 व्यक्ती असतील तर. तसेच मित्रांनो तुम्हाला जर या पेपरची PDF देखील हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये देखील मिळवू शकता. तर बघा आता इथे एक माहिती दिलेली आहे. ही माहिती वाचून आपल्याला प्रश्न क्रमांक 18 आणि 19 हिची उत्तरे शोधायची आहेत. तर बघा आपल्याला काय दिले आहे, एका रांगेत 6 मुले उभी आहेत. तर बघा आता एक रांग आहे त्यामध्ये 6 मुले उभी आहेत. तर आता ही रांग आहे असं आपण म्हणू. तर इथे 1 2 3 4 5 6 असे 6 मुले आहेत. फ हा ड आणि अ यांच्या मध्ये आहे. तर बघा फ इथे कुठेतरी आहे असं म्हणूया. फ कोणाच्या मध्ये आहे ड आणि अ. तर इथे ड मानू, ड आणि अ यांच्या मध्ये आहे असं आपण दिलेलं आहे. ब हा क आणि अ यांच्यामध्ये उभा आहे. क आणि अ यांच्यामध्ये कोण उभा आहे तर ब उभा आहे. तर इथे असं आपण लिहू. त्याप्रमाणे ई हा डच्या शेजारी आहे. तर इथे ई लिहू. ई हा डच्या शेजारी उजव्या बाजूला आहे. म्हणजे आपण जे काढलेलं आहे तर ते थोडं आपल्याला चेंज करावं लागेल. तर बघा इथे काय दिले, शेवटची ओळ वाचायची. क हा ओळीत सर्वात डाव्या बाजूला आहे म्हणजे इथे क येणार आहे. तर याच्यावरून आपल्याला बाकीचं सॉल्व्ह होईल. क आणि अच्या मध्ये कोण आहे ब आहे म्हणजे इथे ब येणार आहे. त्याप्रमाणे इथे कोण येणार आहे अ येणार आहे कारण क आणि बच्या मध्ये अ आहे. आणि अजून काय दिले आपल्याला अ आणि डच्या मध्ये फ आहे म्हणजे इथे फ येईल आणि इथे ड येणार आहे. मग राहिला काय ई. ई हा इकडच्या शेवटला येईल. तर आपल्याला काय विचारलं आहे तर बघा सर्वात डाव्या बाजूला क आहे. तर 2 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. काय आहेत, उजवीकडे सर्वात शेवटी कोण उभा आहे. तर कोण दिसत आहे तुम्हाला ई दिसत आहे. हे ई उजवीकडे सर्वात शेवटी कोण आहे ई आहे. म्हणजे हे ई तुम्हाला कशामध्ये दिले पर्याय क्रमांक अ मध्येच दिलेला आहे. आणि प्रश्न क्रमांक 94 बघा अ हा कोणाच्या मध्ये उभा आहे. अ जर पाहिलं तर तुम्ही ब आणि फ या दोघांच्या मध्ये कोण आहे अ आहे. ब व फ हे देखील अ मध्येच दिलेलं आहे. म्हणजे दोन्ही प्रश्नांची उत्तर काय असणार आहेत अ आणि अ. 93 आणि 94चं उत्तर काय असणार आहे ऑप्शन अ. ऑप्शन अ. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95 पहा. तर आता एक तुम्हाला प्रश्न आकृती दिलेली आहे. यावरून तुम्हाला उत्तर आकृती शोधायची आहे. तर बघा हा एक पहिला शेप असा आहे, नंतर याप्रमाणे हा शेप झाला, नंतर याप्रमाणे झाला, नंतर याप्रमाणे झाला. तर आता पुढे काय होणार आहे, हे थोडं वर जाईल आणि हे थोडे खाली होईल आणि असा शेप तयार होईल. तर असा शेप कशामध्ये दिसत आहे तुम्हाला तर बघा हे वर जाईल आणि हे काय होणार आहे हे खाली येणार आहे. तर असा शेप कशामध्ये दिसतोय तर ऑप्शन ड मध्ये तुम्हाला दिसत आहे. तर याप्रमाणे पुढची आकृती येईल प्रश्नचिन्हाच्या जागी. ऑप्शन ड या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96. 26 जानेवारी 2001ला मंगळवार होता तर 26 जानेवारी 2013ला कोणता वार येईल. बघा 2001 आणि 2013 यामध्ये किती दिवसाचा फरक आहे तर 2 वर्षाचा फरक आहे. दरवर्षी जो वार जो आहे तर तो 1 वर्षाने पुढे जातो. लीप वर्ष असेल तर 2 वर्ष. 1 आणि 13 यामध्ये लीप वर्ष येतं का तर येतं. 12 हे लीप वर्ष येतं. त्याप्रमाणे 1 आणि 13 मध्ये एकूण किती वर्ष आहेत बघा 12 वर्ष आहेत. आणि 4 8 आणि 12 हे 3 लीप वर्ष येतात. म्हणजे 12 हे साधे सलग 12 वर्ष म्हणजे 12 दिवस झाले साध्या वर्षाचे आणि लीप वर्षाचे 3. म्हणजे एकूण जर दिवस पाहिले
तर एकूण 15 दिवसांनी तो वार पुढे जाणार आहे. किती? 15 दिवसांनी वार. म्हणजे त्याला जर 7ने भागले तर 7 दुनी 14, बाकी किती उरते? 1 उरते. म्हणजे 1 दिवसाने तो वार पुढे जाईल. मंगळवारच्या पुढे 1 दिवस. म्हणजे कोणता वार असणार आहे? बुधवार, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक अ मध्ये दिलेला आहे. 26 जानेवारी 2001ला जर मंगळवार असेल तर 26 जानेवारी 2013ला बुधवार असणार आहे. म्हणजे जी साधं वर्ष असेल तर बघा लक्षात ठेवा 1 वर्षाने पुढे जातं आणि लीप वर्ष असेल तर एक्स्ट्रा 1 दिवस वाढतो. म्हणजे हे टोटल 15 दिवस झाले, म्हणजेच बुधवार येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97 पहा. तर काय दिलेले? 12:24 वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असेल? तर बघा आपलं सूत्र काय असतं कोन काढण्यासाठी? 30 × आवर 30 × तास वजा 11/2 × मिनिट, हे सूत्र असतं आपलं. इथे एचच्या जागी किती ठेवणार तुम्ही? 12 ठेवणार आणि मिनिटच्या जागी किती ठेवणार तुम्ही? 24 ठेवणार. म्हणजे याप्रमाणे येईल. 30 × 12, 12 तरी किती येतं? हे 360, 36. आणि हे किती येतं? 2 एके 2, 12 दोन्ही 24 आणि 11 × 12 केलं तर किती येतं? 132. मी 360मधून जर 132 वजा केले तर किती येतात? तर हे सरळ 12 तास आले. 12 तास म्हणजे 360 किंवा त्याला आपण 0 देखील धरतो. म्हणजे परत फिरून ते सर्कल पूर्ण होणार आहे ना. म्हणजे हे काय येणार आहे? वजा 132 किंवा अधिक 132 काही धरा. तो कोन किती येणार आहे? 132 असेल. कारण 360मध्ये 0 देखील आपण धरतो. सर्कल पूर्ण होतं ते तासाचं. म्हणजे काय असणार आहे? 132 अंश हा कोन जो आहे तर तो 12:24 तास व मिनिट काटा यामध्ये असेल. ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असेल. तर पुढील प्रश्न क्रमांक 98 पहा. तर संभाव्यतावरती आधारित प्रश्न आहे. काय दिलेला आहे? 3 नाणी वर फेकली असता जास्तीत जास्त 2 छापा म्हणजे 2 हेड, म्हणजे जास्तीत जास्त 2 छापा म्हणजे कमीत कमी 1 देखील असला तरी चालेल, तर अशी पडण्याची संभाव्यता काय? म्हणजे जास्तीत जास्त 2 पाहिजे, 2पेक्षा जास्त नाही पाहिजे. तर इथे पहा, आता नमुना अवकाश अगोदर काढावा लागेल. 3 नाणे फेकली असता नमुना अवकाश यस आपल्याला काढावा लागेल. तर यस बरोबर आपण कसं काढतो? तर याप्रमाणे बघा, HH हेड टेल हेड, STH HHT, TTH THT, THH TTT आणि STT. तर याप्रमाणे आपल्याला काय जास्तीत जास्त 2 छापा म्हणजे एक कमीत कमी 1 पाहिजे, म्हणजे 3 नसले पाहिजे. 3 न असलेला फक्त एकच आहे हेड. हे जर कट केलं तर इथे बघा, इथे एच आहे, एच आहे, कमीत कमी इथे 2 आहेत, इथे 1 एच आहे, म्हणजे प्रत्येकात 1 तरी एच आहे. याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर इथे देखील एच आहे. फक्त TTT यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एच दिसते का तुम्हाला? जास्तीत जास्त 2 छापा. इथे कुठे दिसते का तुम्हाला? नाही दिसत. म्हणजे हे काय असणार आहे? तर एक ह्यामधून कट होईल आणि फक्त राहणार आहे काय? तर बाकीचे सर्व किती राहतील? 7, ज्यामध्ये किमान 1 तरी हेड आहे. ह्याप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर एकूण किती आहेत? असे 7 आहेत आणि एकूण टोटल नमुना अवकाश 8 आहे. म्हणजे 7/8 हे काय असणार आहे? तर या 3 नाण्यावर फेकले असतात जास्तीत जास्त 2 छापा पडण्याची संभाव्यता असणार आहे. काय असणार आहे? 7/8 असेल, जे की तुम्हाला ऑप्शन ब मध्ये दिलेलं आहे. तर ऑप्शन ब या प्रश्नाचं उत्तर असेल 7/8. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52 पहा. तर असाच प्रश्न आहे संभाव्यतेवरती आधारित. तर 52 पत्त्यांच्या कठ्ठ्यामधून काढलेला पत्ता गुलाम जॅक म्हणजे जोकर असण्याची संभाव्यता काय? तर बघा, एकूण गुलाम किती असतात 52 पट्ट्यामध्ये? 4 असतात आणि एकूण पत्ते किती असतात? 52 असणार. मग त्या 4पैकी गुलाम असण्याची शक्यता किती असणार आहे? 4/52. 4 × 4 13 × 52 म्हणजे किती असणार आहे? 1/13. 1/13 हे तुम्हाला ऑप्शन ब मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 100 म्हणजेच आपल्या पेपरचा शेवटचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 100. M बरोबर 25, L बरोबर 28, K बरोबर 32, J बरोबर 37, तर I बरोबर 43. तर पुढे प्रश्नचिन्ह जागी काय येईल? बघा, M L K J I ही तर तुम्ही पाहिलं I J K L M म्हणजे हे क्रमाने एक एक मागे होत चालले. म्हणजे आयच्या मागे जर तुम्ही गेला तर काय येणार आहे मागे? एच येणार आहे इथे एच. आणि इथे बघा 25 आणि 3 28, 28 आणि 4 32, 32 आणि 5 37, 37 आणि 6 43 आणि 43 आणि 7 50. म्हणजे फरक एक एकने वाढत चाललेला आहे. 3 4 5 6 7 म्हणजे 43 आणि 7 किती होणार आहे पुढे? 50. म्हणजे एच 50 हे पुढे प्रश्नचिन्ह जागी येईल संकेतांक. तर एच 50 हे तुम्हाला पर्याय क्रमांक क मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल.
तर मित्रांनो, आपला पोलीस अधीक्षक कार्यालय म्हणजेच अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 28 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा पेपर सुरू होता। तर या पेपरचे जवळपास आपण 100च्या 100 प्रश्न जे आहेत तर ते स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत। जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा। तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस।